सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आता मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण CP मुंबईचा जो काही ग्राउंड कट ऑफ लागणार आहे, तर बघा मुंबई शहर म्हणजेच मुंबईला पोलीस भरतीच्या 2459 जागांसाठी भरती सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरले. तर आता तुम्हाला मी हे सांगणार आहे की आता तुम्हाला एवढे मार्क घ्यायचे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्राउंडचा कट ऑफ सांगणार आहे. जे तुम्ही ग्राउंड देणार आहे एप्रिल मे महिन्यामध्ये, तर त्या ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्ही लेखी परीक्षा देऊ शकतात. आणि ग्राउंड प्लस लेखी परीक्षा बरोबर या ठिकाणी फायनल रिझल्ट लागेल आणि जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे की तुम्हाला ग्राउंडमध्ये किती मार्क घेतल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा देता येऊ शकते आणि सोबतच पोलीस होता येऊ शकतं. आता 25 मार्क घेणारे सुद्धा मुंबईला पोलीस होतील का, असा भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. आता भरपूर विद्यार्थी 25-26 मार्कावरती सुद्धा या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये पात्र झालेले आहेत. आता नेमकी अपडेट काय आलेली आहे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुंबईला मुलींचं आणि मुलांचं कॉम्पिटिशन किती आहे, मुलं मुलींचे अर्ज किती आले, ग्राउंड कधी होईल, रोज किती विद्यार्थ्यांना बोलवतील, कट ऑफ किती लागेल, सर्व मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी सांगणार आहे. SC, त्याच्यानंतर ST, ओपन, EWS, त्याच्यानंतर अदर ज्या काही कॅटेगरी आहे इतर, तर त्या सर्व कॅटेगरींसाठी मी या ठिकाणी कट ऑफ सांगणार आहे ग्राउंडचा. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षी कट ऑफ जास्त लागणार आहे किंवा कमी, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला अदर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोचवा की जेणेकरून त्यांना कळायला पाहिजेत. जर तुम्ही पोलीस भरती मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा फॉर्म भरलेला आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. समोर तुम्ही बघू शकतात की यावर्षी खूपच अवघड झालेलं आहे मुंबईमध्ये पोलीस होणं. कारण यावर्षी जे काही अर्ज आहे तर त्याचा आकडा खूप या ठिकाणी मोठा आहे आणि मागच्या वर्षी जवळपास या ठिकाणी ज्या काही रिक्त जागा होत्या त्या तुम्हाला माहिती, मी तुम्हाला यावर्षीचं सांगणार आहे. मुंबई पोलीस भरती 2025 रिक्त जागा तुम्हाला माहिती आहे 2459 रिक्त जागा आहे मुंबईला टोटल. त्याच्यापैकी पुरुषांच्या 1720 आहे, महिलांच्या 739 जागा आहेत. त्याच्यानंतर जर आपण ॲप्लिकेशनचा विचार केला तर टोटल मुंबईसाठी 2,68,000चा या ठिकाणी आपल्यासमोर नंबर आलेला आहे टोकन. याच्यामध्ये 2,000, 3,000 किंवा 1,000, 2-3,000 किंवा 1,000 अर्जांचा या ठिकाणी फरक पडू शकतो. समजा 3,000 अर्जांचा फरक, परंतु प्रॉपर माहिती तुम्हाला मी देतोय. ठीक आहे, या ठिकाणी आलेले अर्ज 2,38,000 आपण याच्यामध्ये पकडले. त्याच्यानंतर पुरुषांचे जर आपण विचार केले की फक्त पुरुषांचे किती आले, तर 2,21,000च्या जवळपास या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आहे. 2,15,000 या ठिकाणी विद्यार्थ्याचा नंबर होता, परंतु आपण याच्यामध्ये बरोबर कॅल्क्युलेशन करून ही माहिती तुमच्यासमोर आणलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महिलांचा 47,000च्या जवळपास अर्ज आलेले. याच्यामध्ये 19-20 असू शकतं, म्हणजे या ठिकाणी फक्त किंचित फरक असू शकतो, 1,000 किंवा 2,000 किंवा 3,000 अर्जांचा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण प्रमाण चेक केलं, म्हणजे एका जागेसाठी जर पुरुषांचा विचार केला तर एका जागेसाठी 128 पुरुष बसलेले, म्हणजे जागा एक आहे आणि तिथं एका जागेसाठी 128 अर्ज मुंबईला आलेले. आता तुम्ही विचार करा की हे कॉम्पिटिशन आणि हे ग्राउंड किती टफ लेवल म्हणजे हाय लेवलचं होणार आहे. त्याच्यानंतर जर महिलांचा विचार केला तर एका जागेसाठी 63 महिला बसलेल्या आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की यावर्षी जो काही कट ऑफ जाणार आहे तर तो खूप हाय जाणार आहे. कारण मागच्या वर्षीचं पण मेरिट मी तुम्हाला सांगणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी प्रमाण सांगितलं की एका जागेसाठी किती विद्यार्थी बसणार आहे आणि बसलेले आहेतच. ठीक आहे. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एका जागेसाठी 10 उमेदवार बसतील. जो कट ऑफ लागेल त्याच्यानुसार जी काही आपली या ठिकाणी अट आहे त्याच्यामध्ये 1:10 प्रमाणे तो कट ऑफ लागतो. म्हणजे एक जागेसाठी 10 विद्यार्थी बसणार आहेत. तुम्हाला 9 विद्यार्थ्यांना हरवून या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड तर सगळ्याच विद्यार्थ्यांचं होणार आहे. 128 विद्यार्थी एका जागेसाठी, यांचं सगळ्यांचं ग्राउंड होईल. याच्यामध्ये काही विद्यार्थी या ठिकाणी पर्सनॅलिटी म्हणजे या ठिकाणी फिजिकल फिटनेसमध्ये जातील, काही डॉक्युमेंटमध्ये, काही हौशेनौशे विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस नसते, अनेक याच्यामध्ये त्रुटी आहेत. ठीक आहे. महिलांचं सुद्धा तसंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं आणि दरवर्षीप्रमाणे तुम्हाला मी सांगितलेलं आहे यावर्षीसुद्धा. आता टोटल जागा या ठिकाणी 2,459 आणि 2,459 जागांचा जर आपण विचार केला की एकाच प्रमाणे पेपर द्यायला किती विद्यार्थी बसतील, तर 24,590 विद्यार्थी लेखी परीक्षा देतील फक्त. बाकीचे जेवढे उरलेले विद्यार्थी आहे तेवढे सगळे घरी बसणार आहे. ठीक आहे.
महत्त्वाचं म्हणजे. आता बघा, तुम्हाला कुठलीही अडचण किंवा कुठलीही माहिती वगैरे पाहिजे असेल तर आपला नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. गणेश पवार सरांचा नंबर आहे. व्हॉट्सअपवरती या ठिकाणी नंबर देण्यात आलेला आहे व्हॉट्सअपचा. तर तुम्ही कुठली इन्फॉर्मेशन काही अडचण असेल तर विचारू शकता. तुमच्या सर्व अडचणी सॉल्व्ह करून तुम्हाला सगळीच माहिती या ठिकाणाहून प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो कट ऑफ. तर बघा, समोर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने कट ऑफ पाहू शकतात. हा कट ऑफ देण्यात आलेला आहे. हा ग्राउंडचा कट ऑफ आहे. म्हणजे तुम्ही जे ग्राउंड दिलं तर ग्राउंडमधून तुम्ही लेखी परीक्षेसाठी जे पात्र आहेत ते विद्यार्थ्यांचा हा कट ऑफ आहे. आता हा कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागलेला आहे तर समोर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी. तर मागच्या वर्षाचा हा कट ऑफ आहे. मागच्या वर्षी आणि या वर्षीच्या जागा जवळपास सारख्याच होत्या. 100 ते 200 जागांचा फक्त फरक असणार आहे. फरक फक्त 100 आणि 200 जागांचाच होता मागच्या वर्षी आणि यावर्षीप्रमाणे. तर मागच्या वर्षाचं मेरिट तुम्ही चेक करू शकतात. ठीक आहे. समोर तुम्ही बघा या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरी देण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2022-23 कट ऑफ चार्ट. बघा, सोशल रिझर्वेशन म्हणजे सामाजिक आरक्षण, त्याच्यानंतर इथे कास्ट वगैरे देण्यात आलेले आहे. इकडं संपूर्ण या ठिकाणी कोणाला कोणतं आरक्षण आहे त्याच्यानुसार हा कट ऑफ आहे. आता बघा, समोर तुम्हाला पूर्णपणे दाखवतो. आता बघा, SC कॅटेगरीचा जो काही जनरल कट ऑफ आहे तर तो 36 लागलेला आहे. बघा, जनरल कट ऑफ मागच्या वर्षी SC कॅटेगरीसाठी 36, ST 36, VJ 38, NTB 38, NTC 38, NTD 38, OBC 36, ACBC 38 आणि EWS 28. आता बघा, सगळ्यात कमी कट ऑफ यांच्यासाठी लागलेला आहे. EWS विद्यार्थी, मी तुम्हाला बोललो होतो की 25 मार्क घेणारे सुद्धा पात्र झालेले आहेत आणि यावर्षी सेम असंच होणार आहे. यावर्षी सुद्धा 25 मार्क जरी असले तरी तुम्ही क्वालिफाईड होऊ शकतात. फक्त तुमची कॅटेगरी मॅटर करते आणि त्या ठिकाणी अर्ज किती आले तुमच्या कास्टमध्ये ते पण महत्त्वाचं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ओपन 41, ओपन हायेस्ट गेलेला आहे आणि हायेस्ट जातोच. ठीक आहे. त्याच्यानंतर महिलांना मागच्या वर्षी SC कॅटेगरीसाठी लागलेला आहे 33, ST 34, VJ 35, NTB 33. त्याच्यानंतर समोर 35 लागलेला आहे NTCसाठी, NTD 35, OBC 33, ACBC लागलेला आहे 34 आणि EWS 25. सगळ्यात कमी बघा 25 मार्क. आता हे जे 25 मार्क घेणार आहे या ठिकाणी याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत हे सुद्धा या ठिकाणी 25 मार्क घेतले आणि लेखीमध्ये जास्त हायेस्ट मार्क घेतले आणि त्याचं मेरिट लागलं आणि त्याच्यामध्ये ते पास आऊट होऊन आज पोलीसमध्ये या ठिकाणी भरती झालेले. त्यांचं ट्रेनिंग सुरू आहे मुंबईचं. ठीक आहे. त्याच्यानंतर समोरचं ओपन 39. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन. आता जो काही जनरल मी तुम्हाला सांगितलेला आहे कट ऑफ, जनरलचा अर्थ काय आहे या ठिकाणी सर्वसाधारण. म्हणजे हे जे या ठिकाणी कट ऑफ लागलेला हा विद्यार्थी सर्वसाधारण आहे, याला कुठलंही आरक्षण नाही आहे. आता समजा मी ओपन कॅटेगरीचा आहे, मला कुठलंही आरक्षण नाही आहे, म्हणजे जे खाली देण्यात आलेलं आहे स्पोर्टमॅन नाही आहे किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड हे वेगळं आरक्षण आहे. या आरक्षणमध्ये जो बसत नाही तो जातो जनरलमध्ये, तो सर्वसाधारण विद्यार्थी पकडला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पोर्टमॅन लागलेला आहे SCचा 28, STचा 33, त्याच्यानंतर 34 VJA, NTB 35, 34 NTC, 34 NTD, त्याच्यानंतर OBC 31, ACBC 33 आणि 25 EWS. त्याच्यानंतर 39 या ठिकाणी ओपनसाठी लागलेला आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त. तर या अशा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी लागलेला आहे SCचा 28 आहे. त्याच्यानंतर 30 लागलेला आहे ST, VJA 35, NTB या ठिकाणी लागलेला आहे 34चा, 36 NTC, 37 NTD, 32 OBC, 36 ACBC, त्याच्यानंतर EWS 25 आणि 39 ओपन. त्याच्यानंतर अर्थक्विक या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी लागलेला आहे 26 जवळपास SCसाठी लागलेला आहे. त्याच्यानंतर 25 ST, 30 VJA, 30 NTB, 34 NTC. त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी आहे OBC 28, त्याच्यानंतर 34 ACBC, त्याच्यानंतर 28 EWS आणि 37 ओपन. त्याच्यानंतर समोरचं एक सर्व्हिसमॅन. आता यांचा जो काही कट ऑफ आहे तो इतर विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये खूप कमी लागत असतो. तर समोर तुम्ही पाहू शकतात 25 लागलेला आहे, 26, त्याच्यानंतर समोरचा या ठिकाणी 26. आता इथं तुम्ही कॅटेगरी वगैरे चेक करून घ्या. तर तुम्हाला मी समोरचा सांगतो पार्ट टाईमवाल्यांसाठी या ठिकाणी जवळपास ओपनचा लागलेला आहे 26. त्याच्यानंतर पोलीस पाल्य 25 लागलेला आहे SC, 25 ST, 26 VJA, 25 NTB, 25 NTC. त्याच्यानंतर समोरचा पाहू शकता जवळपास 26 NTD, 25 OBC, 25 या ठिकाणी ACBC, EWS 25. त्याच्यानंतर ओपनचा 30. त्याच्यानंतर समोरचा आहे होमगार्ड 34 SC, ST 34, त्याच्यानंतर VJA 38, 37 NTB, त्याच्यानंतर 38 NTC, 37 NTD,
36 OBC, त्याच्यानंतर 36 ACBC, 25 EWS आणि 40 ओपनचा लागलेला आहे. त्याच्यानंतर अनाथ विद्यार्थ्यांसाठी लागलेला या ठिकाणी 25 आणि 26. ठीक आहे. सांगण्याचा मुद्दा एकच आहे की हा जो काही कट ऑफ आहे हा पूर्णपणे मागच्या वर्षी लागलेला आहे आणि यावर्षीसुद्धा याच पद्धतीने कट ऑफ लागणार आहे आणि याच्यामध्ये फक्त 1 किंवा 2 मार्कांचा डिफरंट असू शकतो आणि असणारच आहे. कारण मागच्या वर्षी आणि यावर्षी अर्जांमध्ये जवळपास या ठिकाणी सिमिलॅरिटीज आहेत. विद्यार्थी काळजी करू नका. एवढे जरी मार्क तुम्हाला असतील, आता हा जो कट ऑफ सांगितलेला आहे हा मागच्या वर्षीचा लागलेला आहे. या कट ऑफ एवढे जरी तुम्हाला मार्क असतील तरी तुम्ही या ठिकाणी जवळपास पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असाल. हा पूर्णपणे कट ऑफ तुमच्या कॅटेगरीनुसार चेक करा. तुम्ही याच्यापैकी किती घेऊ शकतात कमेंटमध्ये सांगा आणि सरांनी सांगितलं आहे म्हणून एवढा कट ऑफ लागल तर याच्यापेक्षा जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. कारण सारखे मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही आहे. तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल की जेणेकरून तुमची निवड होईल. त्याच्यामुळे जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. आता तुमचं ग्राउंड किती मार्कांचं असेल किंवा आहे ते कमेंटमध्ये सांगा. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो, काळजी करू नका. पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड आहे ते एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार आहे. तोपर्यंत तुम्हाला वेळ भेटतोय 3-4 महिने. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, लेखी परीक्षेचा सराव करा, अभ्यास करा. व्हिडिओ आवडलेला असेलच लाईक करा. काही अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. तुम्ही किती मार्क घेऊ शकतात ते कमेंटमध्ये सांगा. आपला मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.